वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात आपण करणार आहोत उंदियो। उंदियोसाठी मी इथे 2 कप कोथिंबीर आणि त्यासोबत लसूण घेतली आहे, जी लसूण उंदियोसाठी मिळते ती, आणि त्यासोबत 7-8 मिरच्या। मुठिया करण्यासाठी बेसन, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, मेथी, तीळ, हळद, तिखट, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट घेऊन याचं एक पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। यासोबत 100 ग्रॅम सुरती पापडी आणि 100 ग्रॅम तुरीचे दाणे असे आपण निवडून घेतलेले आहेत। सुरती पापडी सालासहित घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी घालून आपल्याला 1-2 तास ठेवून द्यायचे। आता यामध्ये मी वांगी घेतली आहेत, कंद घेतला आहे, कच्ची 2 केळी आहेत, कंद 250 ग्राम आहे, हे सगळं सेम प्रमाणात आहे, वांगी पण 250 ग्राम आहेत। आणि असं करून त्यांना साल काढून व्यवस्थित त्यांना धुवून आपण याची तयारी इथे करून ठेवली आहे। याच्यासोबत अर्धा कप ओलं खोबरं आहे, त्याच्याच सोबत आपण जी आपण लसूणची पात होती ती, मिरच्या, असं सगळं मिश्रण करून एक वाटण करून घेतलं आहे। याच सोबत आपण जे मेथी मुठ्यासाठी पीठ मळलेलं होतं ते पण मी इथे वाटीत ठेवलेलं आहे। आता ही आपली सर्व तयारी झाली आहे। यानंतर मेथी मुठिया करण्यासाठी असे आपण गोळे तयार करून घेणार। असे मी सगळे गोळे तयार करून घेते, मग आपण याला तळून घेऊया। हे असे सारे मुठियासाठी आपले झालेले गोळे तयार आहेत। आता आपण काय करायचं आहे, हे उरलेलं मी ठेवून देणार आहे कारण हे खूप जास्त होतं मग, म्हणून याला ठेवून देणार आहे। आणि मग आता आपण तळायला घेऊया। इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि मग आपल्याला याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। थोडं मंद आचेवरच करायचं, म्हणजे ते छान भाजले जातात, तळले जातात। हे बघा, आता हे पूर्ण तळून तयार झालेत, आपण याला काढून घेऊया। 1-2-3 मिनिटातच हे तयार होतात। हे बघा, आता यानंतर आपण याच्यामध्ये कंद आणि नंतर जी केळी कापून ठेवलेली आहेत ती दोन्ही आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यामुळे काय होतं, जेव्हा भाजी आपण करायला जाऊ ना तेव्हा थोडा कमी वेळ लागतो, कारण सगळ्या भाज्या ऑलरेडी आपल्याला तर ह्या शिजलेल्या आहेत। आपण आता ही केळी पण अशी खरपूस भाजून घेतली आहेत। आता यामध्ये मी धणा, जिरा आणि बडीशोप, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा असं आपण ह्याला एकत्र भाजून घ्यायचं आहे। हे सर्व भाजून झालं ना की ह्याला बाजूला ठेवायचं आहे। थंड झाल्यावर हे मिश्रण आपल्याला जाडसर असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला लावून झालं की मग खोबरं आणि हे जे मिश्रण आहे ना, हे असं त्या सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि वांग्यांमध्ये भरून घ्यायचं। जेवढं भरता येईल ना तेवढंच भरायचं आणि बाकीचा मसाला ठेवून द्यायचा। बघा, आता मी 6च्या 6 वांग्यांमध्ये हा मसाला भरला आहे। मी इथे कुठेही लाल तिखटाचा वापर करणार नाही आहे, कारण मी उंदियो हिरवा म्हणजे कोथिंबिरीच्या रंगाचा बनवणार आहे, म्हणून मी कुठेच मसाला घातला नाही आहे। सगळीकडे मॅक्झिमम मिरच्याच वापरल्या आहेत। तळायला मी इथे मिरच्या घातल्या आहेत आता फोडणीला, सोबतच ओवा घातला आणि तीळ घातला, त्यासोबत वांगी घातली आणि मग आपण जे तुरी वगैरे सगळं पाण्यात भिजवून ठेवलं होतं ते आधी घालून घेतलं। थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपण याला परतून घेऊया। यासोबतच जे बाकीचं वाटण उरलं होतं खोबऱ्याचं, ओल्या खोबऱ्याचं, ते पण आपण याच्यात घालून घेतो आणि आता याला छान परतून घ्यायचं आणि मग त्याला आपण वाफ देऊया। अशा प्रकारे आपण हे सगळं नीट एकत्र करून घ्यायचं। यामध्ये कंद, मग केळी, हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे, तर आपण हे यात मग आता घालून घेऊया। कंद आणि केळी घालून पण आपण याला छान परतून घेणार आहोत। कंद आणि केळी तळून घेतल्यामुळे काय झालं, नाहीतर ना मग केळी काही वेळेला काय होतं, कच्च्या केळीच्या सालासकट पण आपण यामध्ये घालू शकतो, पण जसजसं भाजी शिजायला लागते ना तसं साल वेगवेगळं होत जातं आणि मग त्याची चव आवडत नाही काही जणांना। म्हणून मी यावेळेला काय केलं की हे सगळं तळून घेतलं, त्यामुळे या भाज्या बऱ्यापैकी सगळ्या झालेल्या आहेत।
म्हणजे खाण्यासारखे आहेत अशी आपण ह्याला एक वाफ काढायची. आणि हे बघा, याच्यात कुठेही पाणी घातलेलं नाही आहे, कुठेही फक्त तेल आणि आपण जो मसाला घातला आहे त्याच्यावरच ह्याची अशी ही एक अशी भाजी तयार झालेली आहे. यामध्ये मी आता मेथी मुठिया घातल्या. मेथी मुठिया पण आधी घालण्याचं कारण म्हणजे भाजीचा जो अर्क असतो, जो भाजीची जी चव आहे ती त्या मेथी मुठियांना लागेल आणि ते थोडेसे असे मऊसर होतील. कारण आता तळल्यामुळे ते कडक झाले आहेत, तर जसं भाजीमध्ये हे जितका वेळ राहील ना तितका वेळ ते रस शोषून घेतील. जसं कंद आहे, केळं आहे आणि हे मेथी मुठिया हे त्या भाजीचा रस शोषून घेतल्यामुळे त्याला एक वेगळी अशी चव असेल. असं ढवळून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा एकदा झाकून आपण ठेवून देऊया याला. असा आपला हा उंदियो आता तयार आहे. आपण काय करूया, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मग तुम्ही ती सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणींनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.